मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता नितीश चव्हाण हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे. तर या मालिकेचं कथानक एक भाऊ आणि त्याच्या 4 बहिणी या 5 जणांवर आधारित ही कथा असणार आहे. यामधीलच एक अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची सून असणार आहे. तर मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय दाम्पत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून हे दोघेही चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. त्या वयातही त्यांचा मोठासा चाहता वर्ग आहे. तर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी मराठी इंडस्ट्रीत मोठं यश मिळवलं आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा सुद्धा मनोरंजन सृष्टीशी जोडला आहे. तर त्यांचा मुलगा अमेय नारकर हा मराठी नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावताना दिसला. खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर अमेय नारकर हा गेली काही वर्ष ईशा संजय हिला डेट करतोय. त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून चर्चेत आली आहे. अमेय सोशल मीडियावर ईशावरील प्रेमाची कबुली देताना दिसला आहे. पण आता आपली ही गर्लफ्रेंड चक्क मालिकेत झळकणार असल्याने अमेय खूपच खुश आहे. तर ईशा संजय ही लवकरच झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्वेता शिंदे हिची ही निर्मिती असलेल्या या मालिकेत नितीश चव्हाण हा मुख्य भूमिका साकारताना दिसतोय. त्यात त्याच्या 4 बहिणींपैकी एकीची भूमिका ईशा साकारणार आहे. ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ईशा संजय हिने ललित कला केंद्रमधून अभिनयाचे धडे घेरवले आहेत. याशिवाय तिने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे. तर ईशा संजय हिला या नवीन मालिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ईशा आणि अमेय ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.